वेलकम बॅक फ्रेंड्स. मी वॅगाबॉन्ड मॅक. अद्भुत, अद्वितीय, अपरिचित रहस्यमय ठिकाणं आणि मंदिरांच्या सुंदरतेवर मी व्हिडिओ बनवत असतो. मित्रांनो, सध्या मी आहे कुडाळ ह्या शहरामध्ये आणि कुडाळ शहराच्या आजूबाजूला असलेली जी वैशिष्ट्यपूर्ण मंदिरं आहेत या मंदिरांना मी भेटी देत आहे. तिथल्या देवतांची दर्शन घेत आहे आणि तिथली विशेषता मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर आत्ता मी आलेलो आहे कुडाळपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या पावशी या गावामध्ये. पावशी या गावामध्ये हे एक सातेरी देवीचं एक प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि ह्या मंदिराची विशेषता म्हणजे ही देवी जी आहे ही देवी वारुळामधनं उत्पन्न झालेली आहे. जवळजवळ 15 फूट उंचीचं हे वारुळ आहे आणि 7 ते 8 मीटर एवढा त्याचा व्यास आहे. तर चला आपण सातेरी देवींचं दर्शन घेऊ, वारुळाचंही दर्शन घेऊ आणि या मंदिराची काय विशेषता आहे तेही जाणून घेऊ. प्रशस्त असं प्रांगण असलेलं हे सातेरी देवीचं मंदिर मुंबई गोवा महामार्गाच्या लगतच हे मंदिर आहे. गुगल लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, जरूर चेक करा. गोव्याला जाताना कुडाळपासून जवळच असलेलं हे मंदिर जरूर दर्शन घ्या. मंदिरासमोरच हे एक वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला तुळशी वृंदावन बघायला मिळतं. खाली कासव, त्याच्यावरती नागदेवता, पृथ्वी आणि वरती हत्ती आणि त्यावर तुळशी, असं हे स्वरूप आहे. मंदिराचा प्रवेशद्वार आहे. कुडाळजवळच्या पावशी गावातलं हे सातेरी देवीचं मंदिर. कोकणातल्या मंदिरांची जी एक विशेषता असते त्याप्रमाणेच इथेही एक सभामंडप आहे. सभामंडपाचं सगळं काम जे आहे ते लाकडी आणि कौलारू छताने साकारलेलं असं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या छताला देणारे जे सपोर्ट देणारे खांब आहेत ते खांब आता सिमेंट कॉन्क्रीटचे पण अगोदर हे दगडी असावेत. त्याच्यावर छान नक्षीकाम आणि कलर करण्यात आलेला आहे. श्रीदेवी सातेरी प्रसन्न. ज्याला आपण अंतराळ म्हणतो ते मंदिराच्या अंतराळामध्ये मी आता आहे. अंतराळ तसा छोटा आहे. आणि कौलारू छतांनी साकारण्यात आलं आहे. गर्भगृहाचं हे प्रवेशद्वार आणि आपण बघू शकता ते म्हणजे लाकडी कोरीव काम आणि अतिशय सुंदर अशी ही नक्षी या इथे करण्यात आलेली आहे. कोकणातल्या मंदिरांची ही विशेषता असते. सागवानी लाकडामध्ये काम करण्यात येतं आणि नक्षीकाम अतिशय सुंदर असतं. ललाट बिंबावर इथे आपल्याला गणपती विराजमान दिसतात आणि त्याच्याच वरती श्री विष्णूंची शेषशाही अशी एक प्रतिमा आहे. गर्भगृह इथे तरंग ठेवण्यासाठी व्यवस्था दिसते. सप्ततरंग, पण तरंग इथे ठेवलेले नाही. पण त्या म्हणजे तरंग ज्या काठ्यांवर लावली जातात त्या वैशिष्ट्यपूर्ण काठ्या इथे आपल्याला दिसत आहेत. सातेरी देवीची मूर्ती
आणि तिच्या मागे असलेलं हे भलं मोठं वारूळ ते आपण दुसऱ्या डायरेक्शननी बघू, म्हणजे बघता येईल, व्यवस्थित दाखवता येईल. असं मानलं जातं की हे वारूळ निर्माण झाल्यानंतर त्यातून सातेरी देवी प्रकट झाली आणि त्याच्यानंतर इथे हे मंदिर साकारण्यात आलं. मंदिराच्या बाजूला ही काही ग्रामदैवत आपल्याला दिसत आहेत आणि त्याचबरोबर इथे वारूळ आहेत आणि ही वारूळ कायम इथे उत्पन्न होत असतात. कधी कधी नष्ट पण होतात, पण पुन्हा नवीन येतात. हे मेन वारूळ निळ्या रंगाचं हे दिसतं, कारण इथे उत्सवामध्ये या वारुळामध्ये भाताची पेज आणि नीळ असं इथे टाकलं जातं आणि हे वारूळ बनवण्यात येतं. जवळजवळ 15 फूट उंच असं हे वारूळ आहे. छताच्याही वरती गेलेलं आहे. भलं मोठं वारूळ आहे. त्या वारुळाची उंची जरी आता वाढत नसली तरी वारुळाचा जो आकार आहे तो कायम बदलत असतो असं सांगितलं जातं. पण इथे आश्चर्य म्हणजे कुठल्याही प्रकारचे मुंग्या किंवा त्या प्रकारचे कुठलेही प्राणी आपल्याला इथे दिसत नाही की जे वारूळ बनवतात. असं म्हटलं जातं या ठिकाणी महाडेश्वर कुटुंबीय राहत होते. महाडेश्वर कुटुंबियांच्या स्वयंपाकघरातील चुलीमध्ये कायम वारुळाची निर्मिती व्हायची. वारूळ काढून टाकलं तरी नवीन वारूळ परत तिथे निर्माण होत होतं. एका रात्रीमध्ये 15 फूट उंचीचं वारूळ इथे निर्माण झालं. महाडेश्वर कुटुंबियांना स्वतः देवीनी दृष्टांत दिला आणि सांगितलं की इथे माझा या वारुळामध्ये वास आहे, त्यामुळे हे वारूळ तुम्ही नष्ट करत जाऊ नका. महाडेश्वर कुटुंबियांनी सुद्धा देवीला सांगितलं की आता हे वारूळ बांधून घाल, याच्यापेक्षा या वारुळाची उंची वाढू नका देऊ, आम्ही तुझा इथे मंदिर निर्माण करतो. त्याप्रमाणे हे वारूळ आता वाढत नाही आणि ह्या वारुळामध्ये देवीचा वास आहे. हे वारूळ जिवंत आहे. याचा दृश्य स्वरूप या वारुळाचा आकार मात्र दरवर्षी बदलत राहतो. असंच एक वारूळ मी आडिवऱ्याला दाखवलं होतं. आडिवऱ्याची जी महाकाली मंदिर आहे त्याच्या मागे एक शंकराचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये असंच एक वारूळ आहे आणि ते वारूळ साधारणतः 100 वर्ष जुनं आहे असं माहिती मला तेव्हा मिळाली होती. हे पण वारूळ बरंच प्राचीन आहे आणि एखाद्या झाडाचा मोठा बुंधा असावा असा हा वारुळाचा आकार आहे. जवळजवळ एक 5-7 मीटर घेर असावा एवढं मोठं हे वारूळ आहे. सातेरी देवी ग्रामदेवता म्हणून ह्या सातेरी देवीला ओळखलं जातं. गर्भगृहाच्या बाहेर असलेला हा अंतराळ आणि या अंतराळावरच हे कौलारू छत साकारण्यात आलेलं आहे. ही पण कोकणातल्या मंदिरांची विशेषता असते की मंदिरांचं जे शिखर आहे ते शिखर हे मुख्य गर्भगृहाच्या वरती नसून
सभागृह किंवा अंतराळ यांच्यावरती असतं. सातेरी देवी प्रसन्न. सातेरी देवी मंदिर परिसरातच हे एक आणखीन छोटंसं मंदिर आहे. जुन्या पद्धतीची, जुन्या धाटणीची जी कोकणातली मंदिरं असतात तसंच हे एक मंदिर आहे. मंदिरात आपल्याला स्थानिक देवदेवता बघायला मिळतात. प्रामुख्याने श्रीदेव वेतोबा, सप्तकोटेश्वर, डुंगोबा, गिरोबा, कासार टाका यासारख्या देवदेवता आपल्याला इथे बघायला जरूर मिळतात. हे एक अतिशय सुंदर मंदिर परिसरामध्ये आहे. इथे काही स्थानिक देवदेवता आपल्याला बघायला मिळतात. प्रामुख्याने वाघदेव, नागदेव, नंदी, मुंडादेव, खंडादेव, बहिरमदेव ह्या प्रकारच्या देवदेवता आपल्याला इथे बघायला मिळतात. मंदिर जरी नवीन असलं तरी देवतांच्या मूर्ती मात्र प्राचीन आहे हे लक्षात येते. निसर्गाने कोकणावर मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे सौंदर्याची. आणि हे सौंदर्य आणि हा निसर्ग इथल्या मंदिरांना लाभल्यामुळे या मंदिराचं वातावरण, या मंदिराचा परिसर हा काही औरच होऊन जातो. कोकणातल्या सगळ्याच मंदिरांना ही पार्श्वभूमी मिळालेली आहे आणि जिथे बघावं तिथे हिरवाई, ग्रीनरी आणि सुंदर असा निसर्ग आपल्याला बघायला मिळतो. इथे आता मंदिर निर्माणाचं काही काम चालू आहे आणि ह्याच मंदिर परिसरामध्ये हे पवनाई देवीचंही एक मंदिर आहे. होळीला आम्ही इथे आलेलो असल्यामुळे एक इथे उत्सव आपल्याला साजरा होताना दिसतो आहे. होळीमध्ये लावतात तशी एक अति उंच काठी इथे लावण्यात आलेली आहे आणि काही रिच्युअल्स इथे करण्यात येत आहेत. तर आपण इथल्या नागरिकांना विचारू की हे कशासाठी आहे. वर इथे ग्रामस्थ आहेत, आपण त्यांनाच विचारू की ह्या जर खांब रोवण्यात आलेला आहे त्याच्या मागचं कारण काय आणि ही काय प्रथा आहे. काका, आपलं नाव काय? प्रकाश महादेव घाडी. अच्छा, हा खांब रोवलाय हे काय आहे आणि काय पद्धत आहे ही? हे गावाघराची होळी असते इकडे, चव्हाटा म्हणतो याला. ही चव्हाट्यावरती होळी काल घातली आम्ही, पूर्ण केली. आणि आता इथे सगळं भाविक लोक येतात, ते देवाला इथे नारळ ठेवतात. हे 5 दिवसांनी आम्ही धूळ मारणार इथे. म्हणजे ते पण येते तर विसर्जन पंचमीला धूळ 5व्या दिवशी आमच्याकडे ते हे करतो आम्ही. आता 5 दिवसांनी धूळ मारणार, मग तिथं विसर्जन करणार. आणि नंतर 1 महिन्याने ती होळी तोडायची असते, कट करून टाकायची इथून. असं आहे ते. परंपरा चालू आहे, परंपरा चालू आहे. 200 वर्ष माहित नाही, खूप झाली, 400 वर्ष जाऊन गेली आहेत. अच्छा अच्छा. होय होय. हा एक नवीनच प्रकार मी बघितला. कारण कोकणामध्ये कोकणस्थ आहे मी, पण कोकणामध्ये राहत नसल्यामुळे ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. आपल्याकडनं ही माहिती मला मिळाली. माझ्या माध्यमातून माझे व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. आपलं धन्यवाद. मित्रांनो, सातेरी देवीचं मंदिर आणि सातेरी देवीची कहाणी तुम्हाला कशी वाटली
कॉमेंट करून जरूर कळवा. कोकणातली इतर कुठली कुठली मंदिरं बघण्याची तुमची इच्छा आहे तेही मला कॉमेंट करून जरूर कळवा. ती मंदिरं लवकरच घेऊन येण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन. त्याखेरीज व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिचितांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. थँक्यू.